हिरा किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करताना अनेकांची फसवणूक होऊ शकते, कारण क्युबिक झिर्कोनिया आणि मोइसॅनाइट खडे हुबेहूब हिऱ्यासारखे दिसतात. हे खडे किंवा इतर खडे हिरे म्हणून दिले जाऊ शकतात. तेव्हा आज आपण खरा हिरा कसा ओळखायचा, प्राथमिक अंदाज येण्यासाठी कोणत्या घरगुती चाचण्या आहेत याबाबत माहिती घेणार आहोत. तसेच इतरही व्यावसायिक चाचण्यांची माहिती घेणार आहोत. बाजारात दोन प्रकारचे हिरे उपलब्ध आहेत, जसे जमिनीखाली तयार झालेले नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत बनवलेले हिरे. याला कृत्रिम हिरेही म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या हिऱ्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सारखेच असतात. दोन्ही खरे हिरे असतात, पण नैसर्गिक हिरे खूप महाग असतात. आता आपण खरे हिरे ओळखण्यासाठी विविध चाचण्या पाहू. रंग. खरे हिरे हे रंगहीन, ते पिवळा, तपकिरी किंवा राखाडी रंगाचे असतात. काही दुर्मिळ हिरे निळा, हिरवा, काळा, अर्धपारदर्शक पांढरा, गुलाबी, जांभळा, नारंगी व लाल रंगांमध्ये आढळतात. सर्वसामान्य दागिन्यांमध्ये वापरले जाणारे हिरे हे रंगहीन म्हणजे पारदर्शक असतात. मोइसॅनाइट हे रंगहीन, ते हिरवा किंवा पिवळ्या रंगाचे असतात. तर क्युबिक झिर्कोनिया रंगहीन, गुलाबी, निळा, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा किंवा बहुरंगी असतात. हिरे नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत बनवलेले असे दोन्ही प्रकारचे असतात, पण क्युबिक झिर्कोनिया आणि मोइसॅनाइट हे दोन्ही प्रामुख्याने प्रयोगशाळेत बनवले जातात. ओरखडा चाचणी. हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ असल्यामुळे हिऱ्याव्यतिरिक्त इतर कोणताही पदार्थ हिऱ्यावर ओरखडा पाडू शकत नाही. हिऱ्याची सपाट बाजू सँडपेपरवर जोरात घासा. खरा हिरा अत्यंत कठीण असल्यामुळे एकही ओरखडा पडणार नाही. ओरखडे पडले तर खडा बनावट आहे. हिऱ्याचा मोहस्केल हार्डनेस 10 आहे. मोइसॅनाइटचा 9.25 ते 9.5 आणि क्युबिक झिर्कोनियाचा 8 ते 8.5 असतो. ओरखडा चाचणीत मोइसॅनाइट सुद्धा पास होऊ शकतो, पण क्युबिक झिर्कोनियावर थोडे ओरखडे पडू शकतात. पाण्याची चाचणी. पाण्याने भरलेला काचेचा पेला घ्या व त्यामध्ये हिरा टाका. जर हिरा तळाला गेला तर तो खरा असण्याची शक्यता जास्त आहे. जर तो तरंगला किंवा मध्यभागी राहिला तर तो बनावट खडा आहे. पण लक्षात ठेवा, क्युबिक झिर्कोनिया आणि मोइसॅनाइट खडे सुद्धा पाण्याच्या तळाला जातात. पाण्याच्या थेंबाची चाचणी. खऱ्या हिऱ्याच्या सपाट भागावर पाण्याचा एक थेंब ठेवल्यास थेंब गोलाकार मण्यासारखा स्थिर राहतो, कारण हिरा पाण्याला दूर ढकलतो. मोइसॅनाइट खडा सुद्धा पाण्याच्या थेंबाला जवळजवळ हिऱ्यासारखाच प्रतिसाद देतो. मात्र क्युबिक झिर्कोनिया खड्यावर पाण्याचा थेंब लगेच ओघळतो, कारण तो पाण्याला आकर्षित करतो. वाफेची चाचणी. हिऱ्यावर तोंडाने वाफ सोडा. खरा हिरा उष्णतेचा उत्तम वाहक असतो, त्यामुळे खऱ्या हिऱ्यावरील वाफ लगेच म्हणजे 1 ते 2 सेकंदात निघून जाईल. मोइसॅनाइट सुद्धा वाफेला जवळजवळ हिऱ्यासारखाच प्रतिसाद देतो. मात्र क्युबिक झिर्कोनिया खड्यावर वाफ 5 ते 10 सेकंद साचून राहते. चमक तपासा. खरा हिरा उन्हात किंवा प्रकाशात धरल्यास त्यातून प्रामुख्याने पांढरा व राखाडी प्रकाश बाहेर पडतो. त्यातून इतर रंगही बाहेर पडतात, पण ते गडद नसतात. हिऱ्याची चमक नैसर्गिक आणि संतुलित असते. मोइसॅनाइट प्रकाशात धरल्यास त्यातून इंद्रधनुष्यासारखे गडद रंग बाहेर पडतात. याला डिस्को बॉल इफेक्ट म्हणतात. हिऱ्याच्या तुलनेत मोइसॅनाइट जास्त रंगीत चमकतो. क्युबिक झिर्कोनिया चमकदार असतो, पण त्याची चमक थोडी काचेसारखी वाटते. तो हिऱ्यासारखा पांढरा प्रकाश फेकत नाही व मोइसॅनाइट सारखे गडद आणि जास्त रंग दाखवत नाही. अक्षरे वाचण्याची चाचणी. हिरा वर्तमानपत्राच्या बारीक अक्षरांवर पालथा ठेवा. हिरा प्रकाश इतका वाकवतो की अक्षरे पूर्णपणे पुसट किंवा अदृश्य होतात. मोइसॅनाइटच्या बाबतीतही अक्षरे दिसत नाहीत. मोइसॅनाइट हिऱ्यापेक्षाही प्रकाशाला जास्त वाकवतो, मात्र क्युबिक झिर्कोनिया हिऱ्यापेक्षा कमी प्रकाश वाकवतो. त्यामुळे अक्षरे किंवा काळी वर्तुळे थोडी स्पष्ट दिसू शकतात. तापीय आघात चाचणी अर्थात थर्मल शॉक टेस्ट. हिरा तापमानातील अचानक बदल सहन करू शकतो. हिरा 20 ते 30 सेकंद गॅसवर गरम करा व लगेच थंड पाण्यात टाका. खरा हिरा सुरक्षित राहील. मोइसॅनाइट सुद्धा तापमानाला हिऱ्यासारखाच प्रतिसाद देईल, त्याला काहीही होणार नाही. पण क्युबिक झिर्कोनियामध्ये उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता नसते. तापमानात अचानक बदल झाला की तो तडकतो. 10x भिंगाद्वारे तपासणी. 10x भिंगाद्वारे खरा हिरा पाहिल्यास त्याच्या कडा अतिशय तीक्ष्ण आणि धारदार दिसतात. मोइसॅनाइटच्या कडा तीक्ष्ण दिसतात, पण वरच्या भागातून खालच्या पैलूच्या कडा डबल दिसतात. तर क्युबिक झिर्कोनियाच्या कडा गोलाकार व गुळगुळीत दिसतात. 10x भिंगाद्वारे खऱ्या हिऱ्यामध्ये नैसर्गिक डाग किंवा रेषा दिसू शकतात. मोइसॅनाइट सहसा स्वच्छ, पण त्यामध्ये सुईसारख्या रेषा दिसू शकतात. पण क्युबिक झिर्कोनिया पूर्णपणे काचेसारखा स्वच्छ दिसतो. जर खऱ्या हिऱ्यामध्ये कोणतेही डाग किंवा रेषा नसतील तर तो प्रयोगशाळेत बनवलेला असू शकतो. अल्ट्राव्हायोलेट प्रकाश चाचणी. अंधारात या तिन्ही खड्यांवर अल्ट्राव्हायोलेट म्हणजे UV प्रकाश टाकल्यास खरा हिरा निळ्या रंगात चमकेल. काही उच्च दर्जाचे हिरे UV प्रकाशात कोणताही रंग दाखवत नाहीत. प्रयोगशाळेत बनवलेले हिरे UV प्रकाशात अनेकदा नारंगी, पिवळा किंवा हिरवट रंगाची चमक दाखवतात. हे हिरे UV प्रकाश बंद केल्यानंतरही काही काळ अंधारात चमकत राहतात. UV प्रकाशात मोइसॅनाइट
पिवळसर, हिरवट किंवा केशरी रंगाचा दिसतो आणि क्युबिक झिर्कोनिया UV प्रकाशात पिवळसर, हिरवट पिवळसर किंवा फिकट तपकिरी रंगाचा दिसतो. किंमत: एखादा 1 कॅरेट वजनाचा नैसर्गिक हिरा 5 लाख रुपयांचा असेल तर त्याच वजनाचा प्रयोगशाळेत बनवलेला हिरा 50,000 रुपये ते 1 लाख रुपयांचा असेल. तसेच त्याच वजनाचा मोइसनाइट 5 ते 15,000 रुपयांचा आणि क्युबिक झिर्कोनिया साधारण 500 ते 1,000 रुपयांचा असेल. एक्स-रे मशीनद्वारे तपासणी. एक्स-रे मशीनखाली तिन्ही खड्यांचे वर्तन पूर्णपणे वेगळे असते. एक्स-रे फिल्मवर खरा हिरा अदृश्य किंवा पारदर्शक दिसतो. मोइसनाइट खडा एक्स-रे फिल्मवर अस्पष्ट किंवा फिकट दिसतो, तर क्युबिक झिर्कोनिया एक्स-रे फिल्मवर पांढरा व स्पष्ट दिसतो. क्युबिक झिर्कोनिया हा खडा आकाराने हिऱ्या एवढा असेल तर त्याचे वजन हिऱ्यापेक्षा जास्त असेल, कारण क्युबिक झिर्कोनियाची घनता हिऱ्यापेक्षा जास्त असते. तसेच मोइसनाइट हा खडा आकाराने हिऱ्या एवढा असेल तर त्याचे वजन हिऱ्यापेक्षा कमी असेल, कारण त्याची घनता हिऱ्यापेक्षा कमी असते. हिरा खरा आहे की खोटा, हिरा नैसर्गिक आहे की प्रयोगशाळेत बनवलेला ते 100% खात्रीशीर जाणून घेण्यासाठी हिऱ्याचे GIA, IGI किंवा ASG सारख्या नामांकित संस्थांचे प्रमाणपत्र तपासा. त्यामध्ये हिऱ्याची संपूर्ण माहिती असते, जसे हिरा नैसर्गिक आहे की प्रयोगशाळेत बनवलेला आहे. 4 Cs म्हणजे हिऱ्याचे कॅरेट, कलर, क्लॅरिटी व कटची माहिती, रिपोर्ट नंबर, हिऱ्याचे मोजमाप, पॉलिश, प्रमाणबद्धता व इतर बरीच माहिती असते. बऱ्याच हिऱ्यांवर कडेला लेझरने रिपोर्ट नंबर आणि हिरा नैसर्गिक आहे की प्रयोगशाळेत बनवलेला आहे ते लिहिलेले असते. हिऱ्यावरील लिहिलेली माहिती तुम्ही 10x भिंगाद्वारे वाचू शकता. हिरा नैसर्गिक आहे की प्रयोगशाळेत बनवलेला आहे हे घरी किंवा डोळ्यांनी पाहून ओळखता येत नाही. त्यासाठी विशिष्ट उपकरणे आवश्यक असतात. या व्यतिरिक्त हिऱ्याची खात्रीशीर तपासणी करण्यासाठी तुम्ही सराफी, जेवेरी किंवा प्रयोगशाळेतून हिरे तपासून घेऊ शकता. त्यांच्याकडे हिरे तपासण्यासाठी विविध उपकरणे असतात, जसे 10x भिंग, डिजिटल मायक्रोस्कोप, डायमंड मल्टीटेस्टर, UV फ्लोरोसन्स टॉर्च, CVD, HPST डिटेक्टर, सरीन मशीन, स्पेक्ट्रोस्कोप इत्यादी. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.